त्याचा त्याग केलाय। देवहूती माता की जय। अरे त्या ठिकाणी कपिलाने देवहूती मातेचा अंत्यसंस्कार केला, म्हणून तिचं नाव काय आहे? मातृगया। आणि नंतर वडिलांनी देह ठेवला, त्याचं नाव पितृगया। म्हणून आईचं पिंडदान मातृगयाला करतात, वडिलांचं पुरुषाचं पितृगयाला करतात। आणि जर लईच दोष महाग असला, त्याच्यातून मुक्तता नाही मिळाली तर ज्या वेळेस दैत्य आणि देवाचं युद्ध झालं अमृतासाठी, आणि देवाने अमृताचा घट नेत असताना 4 ठिकाणी ठेवलाय। नाशिक, कुंभमेळा कुठं कुठं भरतो सांगायची गरज नाही, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, 4 ठिकाणी ठेवले। म्हणून त्या 4च ठिकाणी नारायण नाग बली करता येईल। आणि त्याच्यातून बी नाही पितृकोप की दोष न कमी झाला होत नाही तेवढं करून सुद्धा। म्हणून आपण दांदुली दंडोकारीच्या चरित्रात पाहिलं, शेवटी भागवत। मग भागवत कसा करावा लागतो? विधिवत वेदोक्त विद्वान ब्राह्मणाला पूजेला बोलावं लागतं, सगळं विधी व्यवस्थित करावं। तसे या ठिकाणी आदरणीय शिराळे पाटील नवनाथ अण्णा यांनी हा व्यवस्थित केला कार्य। म्हणून देवाला हे मन रूपी फुलाचा मोगरा देवाला अर्पण करायचं। मन हा मोगरा। देवा माझे मन लावो तुझे चरणी, देवा माझे मन लावो तुझे चरणी। आपलं सर्व स्व देवाला अर्पण करावं। त्यावेळेस भगवंत आपल्याला सर्वस्व अर्पण करत असतो। म्हणून हात राखून कुठलंच काम करायचं नसतं। हात राखून काम केलं की देव बी हात राखूनच आपल्याला कृपा करत असतो। म्हणून पतिव्रते जसा प्रमाणे अनेक प्रामाण्यता आहे। म्हणून माता देवती समाधीत झालेले त्यांची रक्षा करण्यासाठी भगवान स्वयं तिथं आहे। मातृगया तीर्थाची स्थापना झालेली आहे। भावत